आंतरराष्ट्रीय पटलावरून एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे। नेपाळमधील काठमांडूमध्ये एक विमान अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 18 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर वैमानिकावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान हे बचाव कार्यासाठी पोहोचलेले आहेत। नेपाळच्या काठमांडूमध्ये विमानाचा भीषण अपघात झालेला आहे। विमानामध्ये 19 प्रवासी होते आणि त्यामधील 18 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। मात्र पायलटवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही दृश्य आहेत त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवरची। या ठिकाणी विमानाचा भीषण अपघात झालेला आहे। टेक ऑफ करताना विमान रनवेवरून घसरलं आणि हा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालेला आहे। विमानातून 19 जण प्रवास करत होते। पायलटवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवरती भीषण अपघात झालेला आहे। 2023 मध्ये देखील असाच अपघात झालेला होता आणि त्यामध्ये 68 जणांचा मृत्यू झालेला होता आणि आज 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। हिमालयाच्या कुशीत नेपाळ आहे आणि नेपाळमध्ये प्रवास करणं विमानानं अत्यंत घातक असल्याचं आत्तापर्यंतच्या विमान अपघातामधून समोर आलेलं आहे। आजचा जो अपघात झालेला आहे यामध्ये साधारण 19 लोक होते वैमानिकांसह, त्यातील 18 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे आणि वैमानिकांवरती सध्या उपचार सुरू आहे। आज ज्या विमानतळावरती हा अपघात घडला, या अगोदर देखील याच विमानतळावरती अपघात झाला होता। 2018ला ढाकाहून आलेल्या बांगलादेशच्या विमानाचा या ठिकाणी अपघात झाला होता आणि यामध्ये साधारण जर विचार केला तर 51 लोकांचा मृत्यू झाला होता। आणि आत्ता जसं तुम्ही सांगितलं, जानेवारीमध्ये जो अपघात झाला होता 15 जानेवारी 2023ला, या अपघातामध्ये 74 लोकांचा मृत्यू झाला होता। त्यामुळं विमान अपघातांची संख्या जर आपण पाहिली तर 2018ला देखील अपघात झाला होता, यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला होता। 2022ला जो अपघात झाला होता त्या अपघातामध्ये ठाण्यातील काही लोकांचा मृतांमध्ये समावेश होता आणि यामध्ये सर्वात मोठा अपघात म्हणून जर पाहिलं नेपाळचा तर 1992ला पाकिस्तान एअरलाईनचा अपघात झाला होता, त्यामध्ये 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि ही सगळ्यात मोठी जगातील आतापर्यंतचा मोठा अपघात म्हणून याकडे पाहिलं जातं। त्यामुळे नेपाळमध्ये जे अपघात होता त्याचं कारण असं आहे की हा पूर्णपणे पर्वतरांगांनी वेढलेला देश आहे आणि या ठिकाणचे जर विचार केला तर जगातील 8 उंच पर्वत शिखरांचा समावेश नेपाळमध्ये होतो। काठमांडू हे जगात जर आपण पाहिलं तर काठमांडू जे विमानतळ आहे त्या ठिकाणी मोठे अपघात आतापर्यंत पाहायला मिळाले आणि जगातील सर्वात मोठं जे शिखर आहे ते माउंट एव्हरेस्ट हे देखील नेपाळमध्ये आहे। त्यामुळे हिमालयाच्या कुशीत असलेला हा देश पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात। मात्र प्रवास करत असताना जर हवामानामध्ये बदल झाले तर या हवामान बदलामुळे इथल्या वैमानिकांना अंदाज येत नाही। त्याचबरोबर विमान जे असतात त्या विमानामध्ये रडार यंत्रणा तितक्याच पद्धतीने सक्षम असावी लागते। ज्या ठिकाणी ते विमान उतरत आहे त्या ठिकाणचं जे विमानतळ आहे त्या ठिकाणी देखील रडार यंत्रणा, दिशादर्शक यंत्रणा जी आहे ती सक्षम असावी लागते। मात्र अनेक वेळा, काही वेळा वैमानिकांच्या चुकीने तर काही वेळा हवामान बदलामुळे मोठे अपघात आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नेपाळमध्ये हवामानाचा या फटका जो आहे तो विमान अपघातांना पडताना पाहायला मिळतो। आज सकाळी जेव्हा हा अपघात झाला त्यावेळेस हे विमान जेव्हा टेक ऑफ होत होतं तेव्हाच धावपट्टीवरून घसरल्याचं सांगितलं जात आहे आणि यामध्ये लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। 19 लोक होते, त्यापैकी एक वैमानिक जो आहे तो फक्त जिवंत आहे। त्यामुळं आतापर्यंत सातत्यानं नेपाळमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही डोकेदुखी ठरते। तसं जर पाहिलं तर विमानाचा प्रवास हा अत्यंत कमी धोकादायक म्हणून ओळखला जातो इतर प्रवासांपेक्षा। मात्र विमान अपघातांची नेपाळमध्ये ही जी शृंखला जर आपण पाहिली तर नेपाळमध्ये मात्र याला नेपाळ हा देश त्याला अपवाद आहे असंच म्हणावं लागेल। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रदीप पुरोहित सर आहेत। प्रदीपजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नेपाळमध्ये ही भीषण दुर्घटना घडलेली आहे। विमान रनवेवरून सरकलं आणि हा अपघात झाला, यामध्ये 18 जणांचा मृत्यू झालेला आहे। अशा प्रकारच्या घटना या वारंवार का होत असतात? आता हॅलो, हा बोला बोला। हा, असं आहे की एव्हिएशन जे सेक्टर आहे तो एक खूपच त्याच्यात
काळजीपूर्वक त्याच्यात ऑपरेट करावं लागतं आणि विमानात तांत्रिक बिघाड किंवा काही इंजिनमध्ये काही बिघाड झाला तर टेक ऑफ आणि लँडिंग हे दोन खूप अतिशय क्रिटिकल ज्याला आपण म्हणतो असे फेज असतात फ्लाइंगमध्ये. तर त्याच्यात काही बिघाड झाला तर रिॲक्शन करायला किंवा त्याचा प्रत्युत्तर द्यायला आपल्याला पायलटकडे खूप कमी वेळ, अत्यंत कमी वेळ असतो, म्हणजे असे सेकंद किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये असतो. तर त्या कारणाने असं होऊ शकतं. अथवा काही रनवेवर समजा पाऊस आला असेल, पाणी जास्त भरलं असेल तर हे एअरक्राफ्ट जे आहे विमान ते आपलं स्किड होऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा जी स्पीड लागती टेक ऑफ करायला ती स्पीड नाही मिळाली किंवा स्किड झालं, टायर मध्ये काही प्रॉब्लेम झाला, टायर बस झालं तर हे अशा प्रकारचे घटना किंवा ऍक्सिडेंट होऊ शकतात. नक्कीच प्रवीरजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात.